आले घरच्या वैकुंठी उपकार आहे हो. म्हणून इथं आल्यानंतर ते शिकायचे, ते भगवंताचं नाव घ्यायचं, ते उत्तम अशा पंक्ती, ते जेवण. अरे घरी जेवतं ते जेवण, पंक्तीला जे खाल्लं तो प्रसाद, त्याच कणकीचा. अरे त्याच गऱ्याचा इथं केराला जातो ना, पाहुण्याला करते तो शिरा आणि पंक्तीला करतात तो प्रसाद. हाय का घरी कधी आपल्या पंक्तीला रांगोळी का काय का काय? अहो जवळ निम्या अर्ध्या भाकरी तर सकाळीच केलेली असते. आहे का? आता घरी इतकं सुग्र नाही का आपलं? काय काय भागात फार गोड. आता आजची पंग सुद्धा फार छान. परवा दिवशी मी एका पंक्तीला गेलतो, मावशी म्हणलं अजिबात मालभूक नाही. म्हणले महाराज आमच्या दारात तुमच्या हाताचं खरकाटक व्हायना पडायच पाहिजेत. अहो पण म्हणलं मी जीवन आलोय. नाही नाही म्हणले अर्धी का व्हायना खाल्लीच पाहिजे. बरं म्हणलं अर्धीच आणा. अर्धी चपाती आणाय 2 पोरं पडाली. म्हणलं अर्धीला का 2? म्हणले महाराज परवा दिवशी तिघाली एक उचलली नव्हती चपाती. तर काय सुगरण असं. विठ्ठल 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 विठ्ठल. गोड केला जातो तो प्रसाद आहे आणि तो असाच पवित्र असतो. पण आजचा हा शेवटचा दिवस. पुन्हा हनुमानदास महाराजांची 46वी पुण्यतिथी आल्यानंतरच इथं मंडप आहे. बरोबर बाबा? मग ज्यानं सप्ताह अंतकरणात घेतला ना, त्याला उद्या विचारा ना, काला झाल्यावर मंडप सोडताना त्याच्या अंतकरणाची अवस्था काय होईल? पडिलो दुर्दैसी मज आठवे मानसी, दिनते सिरजनी झाले ओ माये. नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी जीवासी. आजचा दिवस आनंदाचा, आजचा दिवस जागराचा. पण आज उड्या मारायचे असते, आज पावल्या खेळायच्या असते. आज कोणाची महिला असू द्या आणि कोणाचा पुरुष असू द्या, कोण नॉन क्रिमिनल मागत नाही, सिव्हिल मागत नाही, कास्ट सर्टिफिकेट मागत नाही, कॅरेक्टर सर्टिफिकेट मागत नाही, काय नाही रे. अरे 50 वेळा पाय घसरलेली जरी असली तरी माझ्या परमार्थात शुद्ध झाली. म्हणून हे पवित्र मंदिर आहे, हा पवित्र ज्ञानरूपी मंडप. इथं कोणी कोणाला हात द्या, फुगडी आनंदातच होणार का? अरे माझ्या विश्वाचा मालक खेळलाय व फुगडी. तुम्ही आम्ही खेळणं म्हण काय नवल, आणि सप्त्यातच खेळायची असती बर का. उग काला झाला आणि परवा दिवशी गाठ पडली ना, बावड्या तुझ्यावर फुगडी खेळायची होती की आडाव, मग मात्र पेपरला देते बर का. विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि म्हणून आज नटायचं असतं, अगदी गोड चेहरा करून यायचं असतं, अगदी स्वच्छ सुचिरभूत होऊन. आणि इथं पावल्या खेळायच्या असतात, फुगडी खेळायची असतात. माझ्या विश्वाच्या मालकाला नाचणं आवरलं नाही माझ्या संतांच्या फुगडीमध्ये. अरे नाही मुक्ताईने सोने रेशमी लुगडी, रिंगणामध्ये विठोबा खेळतोय फुगडी, रिंगणामध्ये विठोबा खेळतोय फुगडी. नाही मुक्ताईने फुगडी, रिंगणामध्ये विठोबा खेळतोय फुगडी. नाही मुक्ताईने सोने रेशमी लुगडी, नाही मुक्ताईने सोने रेशमी लुगडी, रिंगणामध्ये विठोबा खेळतोय फुगडी, रिंगणामध्ये विठोबा खेळतोय फुगडी, रिंगणामध्ये विठोबा खेळतोय फुगडी, रिंगणामध्ये विठोबा खेळतोय फुगडी. हा खेळ आहे. खेळ मांडीला लगोरी नाचतात नाना परी. म्हणून परमार्थाचा हा खेळ बर का. परमार्थ हा खेळ आहे, फक्त परमार्थाचा खेळ करायचा नाही. परमार्थ हा खेळ आहे. खेळ मांडीला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव बाई रे. सगळ्यांनी येऊन अवघे हरिजन मिळवणी आले राऊळा. हा आनंदाचा खेळ सर्वांनी खेळायचा असतो. हाच परमार्थ, आणि तोच परमार्थ माझ्या तुकोबऱ्याने केला. रात्रंदिवस केलं रे, काय नाही मिळालं.
जात्याच्या मुखी घालीत ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठल काही नाही मुने. काय मिळालं हो? अरे उंबराच्या हिरव्या दोड्या 4-4 दिवस खाल्ल्या रे. चुलीवर हरळी, केळीवर नारळी, घर चंद्रमौळी तुकोबाचे. चुलीवर हिरवी गार हळद उळगवली होती. सांगा ना दादांनो, तुकोबरायच्या घरची चूल कधी पेटली असेल? दारात नारळी होती, दारात केळी होती, त्याच्यावरती अर्धा नारळ झाकलेला होता. झाकणी नाही मिळाली. अरे त्याचा अभंगाच्या जीवावर माझ्या घरात 1.5 लाखाचा फ्रीज आहे रे. अरे घर चंद्रमौळी तुकोबाच्या. अरे घराला दार नाही माझ्या तुकोबारायांचे मिळालं, पण त्यांच्याच अभंगाच्या जीवावर आमचे 2-2 कोटीचे बंगले, 10-10 गुंठाचे कंपाऊंड आहे. तर एक दगड आम्ही रायगड जिल्ह्यात आणला आणि तसल्याचे कंपाऊंड बांधले. एका बाजूला लिहिलं कुत्र्यापासून सावध राहा, एका बाजूला लिहिलं येथे पिक व फॉल करून मिळेल. म्हणजे अजून पोटाला काय काय धंदे आहेत, काय मिळच लागा ना विठ्ठल. माझ्या विश्वाच्या मालकासमोर आज तुकोबराय उभेच. जगाचा मालक आहे आज तो दादा आहे आणि तुकोबराय आज समोर उभेत. तेव्हा आलो रे. पंढरीमध्ये पाऊल टाकलं आणि नतमस्तक झाले माझे तुकोबराय. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकासी उभासी विठीवर पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागा तीर बोलती साधू संत जीवा वाटी हुरहुर. विश्वाचा मालक पाहिला आणि डोळे भरले तुकोबरायचे. देवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. तुकोबरायला देव सांगतात, तुकोबराय आता काय बोलू नका, माझी प्रशंसा करून मला लाजू नका. माझ्याकडे आज एक काम दिलंय, काही झालं तरी एखादा तरी वारड फुटलाच पाहिजेत. आपलं ते नाही काम दिलं बरं का. तुकोबरायला सांगतात देव भगवंत तुकोबराय काही करा, पण आज मात्र मी तुम्हाला मोकळ्या हातानं जाऊ देणार नाही. आजपर्यंत विश्वंभर बाबापासून ते पदाजी बोललो बा तुकोबा पर्यंत कोणी काही इथून नेलं नाही हो, कोणीच नाही नेलं. आमचं वेगळं त्यांचं वेगळं. आपण अख्खा आयुष्यभर वाहत बसलो. अहो जो काहीच नेत नाही ना, नाव त्याचं होतं. 14 वर्ष अयोध्या नगरीत माझा राम नव्हता. अरे लावलेल्या सनया उद्या देव राजा होणार आहे म्हणून त्या समया हातानं वातीत सुरगळल्या पेटलेल्या. गाडग्याचं दिव होतं, पायानं फोडलं आणि आक्रंद केला. 3 महिने माझा राम नगरीत नाही. 14 वर्ष राम सावत्र आईचं ऐकून वनात गेला. त्या 14 वर्षात कितीतरी लेकी नांदायला गेल्या आणि कितीतरी सुना नांदायला आल्या. पण दादानो कोणी कीर्तनकारानं सांगितलं नसेल, एक वाक्य मात्र घेऊन जा. त्या 14 वर्षात एकाच्याही घरचा पाळणा हल्ला नाही. ज्या नगरीत राम नाही त्या नगरीत काम नाही. देवा ज्या दिवशी तू येशील ना त्या दिवशी 12 दिवसाचं लेकरू तुझ्या मांडीवर देईल, पण पाळणा नाही हलू देणार. 14 वर्ष अयोध्या नगरीमध्ये कोणाच्याच घरचा पाळणा हल्ला नाही. त्याला म्हणतात प्रेम, त्याला म्हणतात भक्ती. अरे आमच्या दिंडीत एक गडी त्यानं पंढरपुरातनच पाळणा घेतला. म्हणलं कशाला पाळणा? आणि म्हणले महाराज बरं असतं पण आरपर म्हणलं तिथं भिगवणात एखाद्या वेल्डिंग वाल्यानं दिला असता तुला करून, एखाद्या सुतारान तिथं तुला बनवून दिला असता. नाही म्हणले महाराज पंढरपुरातला पाळणा लाभ होतो, दरवर्षी हालतो. बरं आहे म्हणलं विठ्ठल विठ्ठल. विश्वाच्या मालकाला प्रेम सोडून काही मागत नाही तो भक्त. तुकोबराय तुमच्याकडे आज मी इच्छा व्यक्त केली, काहीतरी तुम्ही इथून घेऊन गेलं पाहिजेत. म्हणजे देवा अरे तुला सोडून आम्ही आजपर्यंत काही मागितलं नाही. अरे तुझं रूप आम्ही मागितलं, तुझी साधना आम्ही मागितली, तुझी भक्ती आम्ही मागितली. देवा अरे तुला पाहिल्याबरोबर या विश्वामध्ये सुंदर दुसरं काहीच नाही ही भावना आमच्या अंतकरणात निर्माण होते. रूपी जडले लोचन लोचन रूपी जडले लोचन लोचन
रावले पाहिजे रावले पाहिजे रावले मन देह भाव आरपला देह भाव आरपला रूपी जडले लोचन पायी स्थिरावली म्हणा देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला तो भगवंत पाहिला डोळ्याला देवाच्या पाणी आलं मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ देव म्हणतात तुकोबराय काहीतरी मागा काहीतरी मागा त्यावेळेस हजारो अभंग माझ्या तुकोबरायने लिहिलेले होते शरीर दुःखाचे भांडार शरीर दुर्गंधीचे सार ज्या शरीराला आजपर्यंत तुकोबराय नाव ठेवीत होते त्याच शरीराची तुकोबरायने अपेक्षा केली देवा हे जर चांगलं असेल तर तुझ्यापर्यंत येता येईल ना कोणत्या देवाची पूजा करता हो तुम्ही हृदयातला देव उपाशी ठेवला आणि बाकी लय गावातल्या देवाला पाणी नाही चारी धानची तिकीट काढीत बसला गावाच्या देवाकडे बघा ना तुम्ही आणि लांब तिकडे चारी धामला जाऊन आला हॉटेलवर राहून आला रिसॉर्टवर खाऊन आला डाब्यावरती जीवन आला जे दैवत तुम्ही आम्ही लहानपणापासून पाहिले ना गावाच्या देवा एवढं मोठं चारीधाम जगाच्या पाठीवर कुठलंच नाही हो गावाच्या दैवतावरती प्रेम करत चला गावाच्या भूमीवरती प्रेम करत चला मातृभूमीवरती प्रेम करत चला तीनच गोष्टीवर प्रेम करा आता माता माती आणि मातृभूमी अरे ज्या मातीनं तुम्हाला आजपर्यंत जगवलं कपाळाला लावारे 3 बोट रोज की ज्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही राहतोय संतांनी त्याच भूमीचं वैभव सांभाळलं ही काळी आई धन धान्य देई जोडती मनासी नाती आमुची माती आमची माणसं जपली का किंमत तुम्ही अरे संतांनी मातीची किंमत जपली आपल्या आईबापांनी मातीची किंमत जपली रे सर्व याचला लेपाटी शिवली आपल्या मायनाने ही जमीन घेऊन ठेवली आणि पोरांनी फलटण रोडची जमीन 2.5 फुटी पोल लावून ही काय काढली की जपा तुम्ही मातीची किंमत जी आज कोणी जपत नाही अरे 400 400 500 500 फूट तुम्ही बोर घेतलं रे चाळण केली या धरणी व्हायची नाही तुम्हाला किंमत कळाली परवा दिवशी लातूरला होतो 1300 फूट बोर आहेत बाबा उलकर रस आपल्या अंगावर उकळून अख्खं जग ज्या दिवशी मरण त्या दिवशी माणसाला या भूमीची किंमत कळन म्हणून मातीची किंमत कळावी मातेची किंमत कळावी आणि या मातृभूमीची किंमत कळावी म्हणून विश्वाच्या मालकानं सांगितलं देवा मागण्याची इच्छा नव्हती पण समाजाला ही किंमत कीर्तनाच्या माध्यमातून कळावी म्हणून देवा द्यायचं असेल तर हेच दे अभंगाच्या पहिल्या कथेची सामुग्री 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 देह अवसानावरी देह अवसानावरी नको जाऊ नको जाऊ देवो बंगा नको जाऊ देवो बंगा नको जाऊ देवो बंगा सानावरी देह सानावरी नको जाऊ